नमस्कार. आज मी बनवली आहे अर्धा किलो चिकन व अर्धा किलो तांदूळ वापरून मस्त चिकन बिर्याणी. इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला. कोथिंबीरसुद्धा लागेल एवढ्या प्रमाणात बारीक चिरून घेतली. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, बिर्याणी मसाला व थोडंसं दही टाकून अर्धा तास छान मॅग्नेट करण्यासाठी हे सर्व एकत्र करून झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतले. त्यामध्येच 10 ते 15 लसूण पाकळ्या व अद्रक ठेचलेली पेस्ट यामध्ये टाकून छान 1 मिनिट परतून घेतली. मी ते थोडंसं गरम पाणी करून घेते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गरम पाणी करूनच यामध्ये टाकायचं आहे. तर त्यानंतर मी ते बारीक चिरलेला टोमॅटो टाकून यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. कांदा व टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मी इथे कोणताही मसाला तेलामध्ये वापरलेला नाही, कारण चिकन मॅग्नेट करून ठेवण्यासाठी मी सर्व मसाले त्यामध्येच टाकून अर्धा तास मुरत ठेवलं होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा मसाले छान परतून घेऊ शकता. आता मी मॅग्नेट केलेलं चिकन यामध्ये टाकून छान परतून घेते. त्यानंतर 10 मिनिट मी असंच शिजत ठेवणार आहे. 10 मिनिट झाल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून 20 मिनिट आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. आता इथं हे चिकन छान शिजलेलं आहे. तुम्ही पाहतात याचा कलरसुद्धा खूप छान आला आहे व चवही त्याचप्रमाणे अतिशय छान येते. आता यामध्ये अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून टाकून ते थोडंसं परतून लागेल एवढ्या प्रमाणात पाणी टाकून बनवून घ्यायची आहे मस्त चिकन बिर्याणी. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.